म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय आणि मंडळी शब्द दिल्याप्रमाणे मी नवीन सिरीज घेऊन हजर झालेलो आहे. म्हणजे घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून ही म्हण ज्यांनी बनवली ना त्याची बहुतेक पिसवून निघाली असणार आयुष्यात. म्हणजे मला अशी खात्रीच आहे त्याशिवाय इतकं तो तिरकस म्हण तयार होणारच नाही हो. मला माहिती ना मला खात्री आहे अनुभव आहे. असो असो आज हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की शब्द दिल्याप्रमाणे मी नवीन सिरीज अशी सुरू करतोय की नव दाम्पत्य म्हणजे आत्ता लग्न झालेलं आहे ताजं लग्न झालेलं आहे एकमेकांना जेमतेम ओळखतात म्हणजे हल्ली खूप आधीपासून ओळखतात पण जी रजिस्टर्ड मॅरेज असतात ना ती आत्ता ओळखायला लागलेली जी मंडळी आहेत त्यांना मी इथे बोलवणार आहे आणि ॲक्च्युली बोलवलेलं आहे आणि त्यांच्या हातचं खाऊन बघणार आहे मी आणि मला खात्री आहे मला ते पचेल. आता एवढं खाल्लंय म्हटल्यावर ते काही तसा प्रॉब्लेम नाही येणार मला पण मी मनाची तयारी केलेली आहे की मला काय खायला लागेल याची मला शाश्वती नाही पण तरीही मी ते खाणार आणि मी ते पचवणार आणि म्हणूनच या नवीन सिरीजचं नाव आहे वळका बघू शुभमंगल सावधान आहे की नाही. नावातच कसा दहशतवाद भरलाय बघा. एका बाजूने शुभमंगल म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने सावधान खबरदार असं आहे सगळं. तर अशी ही सिरीज सुरू झालेली आहे आणि गमती जमती आता अलोट होणार आहेत कारण सगळ्यात नवीन आहे त्यामुळे असो. आता जास्त नमनाला घडावर तेल न घालता पहिलं दाम्पत्य कोण आलंय म्हणजे माझ्या या घरात पहिलं दाम्पत्य कोण आलंय त्याचं आपण स्वागत करायचंय. नमस्कार. दोघांचंच मनापासून स्वागत. तुझं नाव? पाणिनी फडणीस. तुझं? मी गायत्री फडणीस. तू काय करतोस? मी कॉम्प्युटर सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर आता इंडिगो एअरलाइन्स मध्ये 4 वर्ष झाली नोकरी आली. ग्राउंडला? हो ग्राउंड. का उडतोस? नाही उडत नाही. ओके. आणि तसंही आपण उडू शकत नाही म्हणजे लग्नानंतर तर इम्पॉसिबल. ओके. आणि तू काय करतेस? सायकोलॉजी मध्ये मास्टर्स केलं आणि आता मी कल्पतरू ग्रुप मध्ये ह्युमन रिसोर्स मध्ये आहे. ठीक आहे. लग्नाला किती दिवस झाले? किती महिने? 1 महिना आणि 1 दिवस. 1 महिना आणि 1 दिवस. वा. तुमचं रजिस्टर्ड मॅरेज? लव्ह मॅरेज. कुठे भेट झाली तुमची? आमची भेट ऍक्च्युली असं आहे की माझी जी आत्या आहे आणि हिची फॅमिली सगळी ते एकदम खास म्हणजे फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यामुळे त्यांच्या तर्फे भेट झालेली आहे आणि नंतर आम्ही मग ट्रेकिंग एकत्र करायचो आणि ही आत्याच्या जवळच राहते अगदी साधारण 5 मिनिट. आता तुमची सगळी माहिती माझ्याकडे या कागदावर आहे. संपूर्ण माहिती या कागदावर आहे. ओके. तर आता मी फक्त असा डायरेक्ट प्रश्न नाही विचारणार असे प्रश्न विचारणार आणि बघूया काय उत्तर येतं. बघूया. जन्मतारीख काय तुझी? हिची सॉरी 8 जून 1987. बरोबर आहे ते मला माहिती आहे पण त्यातला जो जूनचा हा जो शब्द बोलला ना तो 8 जून 1987 आता जूनच ना रे असं झालं. ह्याची काय बर्थ डेट आहे? 25 मे 1987. बरोबर आहे. बर. हिचा आवडता पदार्थ कुठला? बाहेर पाणीपुरी खायला फार आवडते. अच्छा. आणि तुझ्या मते त्याचा आवडता पदार्थ काय? त्याला जसे भाताचे सगळे पदार्थ आवडतात. अच्छा. बर. तुमच्याकडे तुम्ही इतके परफेक्ट इतकं जुळलंय ना हिला गोड पदार्थ आवडतात. पाणीपुरी वगैरे तिला आवडत नाही. आणि ह्याला पावभाजी आवडते भाताचे वगैरे काही पदार्थ आवडत नाही. हे तुमचीच उत्तर माझ्याकडे आहे. ओके. बरं. आता तुमचं हनीमूनला जाऊन आलात परत जर जायची संधी मिळाली आता तू विमानात आहेस म्हणजे विमान कंपनीत आहेस पण तू जाऊ शकतो तर तुला कुठे जायला आवडेल?
म्हणजे तुला कुठे म्हणजे हिला कुठे जायला आवडेल? मला वाटतं स्वित्झर्लंडला जायला. स्वित्झर्लंडला. आणि तुला कुठे जायला आवडेल? म्हणजे ह्याला कुठे जायला आवडेल? मला बर्लिन फिल्म फेस्टिवल एकदा बघायचं त्यामुळे त्याला अच्छा, मी बर्लिन हनीमून साठी विचारते. विचार बघायला काय करणार तो. बरं, बर्लिनला जायला आवडेल असं वाटतं. हो. तुमच्या दोघांची उत्तरं इतकी परफेक्ट आहेत ना, एकदम परफेक्ट आहेत. म्हणजे हिला तुम्हाला स्वित्झर्लंडला जायला आवडेल, हिचं म्हणणं आहे की तिला ग्रीसला जायला आवडेल. ओके. आणि तुझं म्हणणं आहे की ह्याला बर्लिनला जायला आवडेल आणि ह्याला साऊथ आफ्रिकेला जायला आवडेल. अरे हा मी तुमची म्हणजे हळूहळू म्हणजे बेसिक गोष्टी अजून मार्गावर यायच्या. ठीक आहे, हरकत नाही. पण आता आपण अजून पुढे जाऊया. बरं, काय काय बनवता येतं तुला? हे आता कसं आहे, आता माझं कर्तव्य आता म्हणजे मी स्टेकला लागलोय ना, म्हणून काय मला काय रोजचा स्वयंपाक येतो. पोळी, भाजी, भात, कोशिंबीर. लग्नानंतर का लग्नाआधी? लग्नाआधी तशी मी प्रॅक्टिस करत होते. लग्न ठरलं करावंच लागतं. माझ्या मुलीने पण केलं. आधी काही करायची नाही, लग्न ठरलं म्हटलं लगेच पोळ्या बिळ्या टन करायला लागली. पण आता मी सकाळी उठून सगळा फुल फ्लेज स्वयंपाक करून ऑफिसला जाते. ओके, म्हणजे तुला जेवण बनवता येतं? हो, येतं. आणि एकंदरीत त्याच्या चेहऱ्यावरचा भाव आणि तेज बघता तुझं जेवण व्यवस्थित होत असं मला खात्री आहे. त्यामुळे मलाही काही टेन्शन येत नाहीये. आणि आता काय करायचं, आता आपल्याला तिकडे जायचंय, किचनकडे जायचंय. आणि किचनकडे म्हणजे किचन मध्ये जाऊन आपल्याला पदार्थ बनवायचे. ओके, आपण जायचं किचनकडे? नक्कीच. या. ओके गायत्री, आपल्या पहिल्या रेसिपीचं नाव काय आहे? आपल्या पहिल्या रेसिपीचं नाव आहे विंटर ब्रॉथ. काय, कुठला ब्रॉथ? विंटर ब्रॉथ. विंटर ब्रॉथ. मला साहित्य सांगतेस काय काय आहे? हे काय? हे आपले वाफवलेले छोले आहेत. म्हणजे हरभरे. ही टोमॅटो प्युरी आहे. नंतर ही खिरा किंवा हिरवी काकडी. ही न सोलता आपण त्याचे चौकोनी तुकडे केलेले आहेत. ओके. हे चिरलेले टोमॅटो आहे. हा पालक आपण कापून थोडासा वाफवून घेतलाय. हा कांदा, मीठ, तमालपत्र, लसूण आणि मिरपूड. ओके. हे जे शिजवलेलं हे शिजवताना त्यात काही घातलेस? मीठ काय? आदल्या दिवशी भिजवले, मग ते थोडेसे फुगले आणि सकाळी मीठ घालून कुकर मध्ये 5-6 शिट्या घेऊन वाफवले. ओके. ह्याच्या 5-6 शिट्ट्या काढलेल्या आपण? हो, 5-6 शिट्ट्या काढल्या. आणि हे पालकाचं काय केलंस तू? पालक कापला थोडा आणि थोड्याशा पाण्यामध्ये भिजवलं. ब्लँच केलं म्हणतो. ठीक आहे. इथं तेल तापलेलं आहे. तेल तापलेलं आहे बरं का आता. असं नाही करायचं, तेल तापलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला? आपण पहिली ही जी काकडी आहे न सोलता आपण ती चिरलेली आहे ती आपण पहिले घालू. कारण ती शिजायला जरा वेळ लागतो, म्हणून काकडी आपण सर्वात पहिले घालायची. कांदा घालून मोठा करू गॅस? थोडासा मोठा झाले. एखाद मिनिट. आता पहिली स्टिप तुला देतो. जेव्हा बायको काही करत असेल ना, तेव्हा मध्ये मध्ये काही सांगायचं नाही, लय लफडा होतो. चुकलं की सगळं बिल आपल्या बघा. तुम्हाला मी सांगतो ते नका बघा आई करू म्हणून. आता काय? आता कांदा. आता थोडं आपण झाकण ठेवायला लागेल ना त्याच्यावर. 2 मिनिटं झाकण ठेवूया म्हणजे ते थोडंसं झाकण चालेल. म्हणजे ते शिजेपर्यंत आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती ना. ते विश्रांती फार गरजेची असते बरं का. ओके. आणि आता हे कुठपर्यंत आले बघ जरा. हे आता आपण उघडूया आणि शिजलंय काकडी. ओके. व्यवस्थित शिजले. आता काय करायचं? आता आपण टोमॅटो घालूया. टोमॅटो पटकन शिजतो त्यामुळे टोमॅटो प्युरी, लसूण, छोले हे सगळं आता आपण घालून टाकू. मला तुम्हाला विचारावं, तुम्ही स्वयंपाक करता? हो, मी करतो. मनातल्या मनात खूप वेळा करतो मी. आपल्या घरात काहीच होत नाही. हे समजा कधी विशेष बाहेर गावी गेली तर कधीतरी मग स्वयंपाकघराचा ताबा घेतो मी. आता काय घालायचं ह्याच्यात? मी आता मिरपूड घालायची आणि मीठ. अगं हे राहिले बरं का. हे अगदी शेवटी घालायचं. थोडं पाणी घातलं तरी हरकत नाही. थोडंसं पाणी घालू. थोडं बास. बाकी सगळी जेवढं जेवढं लक्षात ठेव. बरं, आता एक बरं बाहेर इथंच आहे शेट्टीवर, त्यामुळे तसं काही जाते बाहेरही वगैरे असं काही होणार नाही. बरोबर. हो. हे आता काय झालं? आता कुठपर्यंत आलं? हे आता झालं. थोडं पालक मोकळा झाला. थोडं पाणी घालू अजून आणि सर्व करून टाकू. बस. बरं, हे कशाबरोबर खायचंय?
हे नुसतंच खायचंय नुसतं खाऊ शकता किंवा किंवा गार्लिक garlic ब्रेड bread पण बरोबर पण चालतं. छान लागेल. गार्लिक ब्रेड बरोबर छान लागेल. छान हा गार्लिक ब्रेड ओके येस रेडी 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 टू सर्व. येस लिहून घ्या साहित्य आणि कृती. माझ्या डोक्यात खूप प्रश्न आहेत बरं काय ना विचारण्याचे, त्यामुळे पटकन लिहून घ्या. हा विंटर ब्रॉथ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: हिरवी काकडी, टोमॅटो प्युरे, वाफवलेले काबुली चणे, चिरलेला टोमॅटो, वाफवलेला पालक, कांदा, मीठ, तमालपत्र, लसूण आणि मिरपूड. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये काकडी आणि कांदा घालून मिश्रण वाफवून घ्यावं. या वाफवलेल्या मिश्रणामध्ये टोमॅटो प्युरे, लसूण, शिजवलेले काबुली चणे, तमालपत्र, मिरपूड, मीठ, पाणी आणि वाफवलेला पालक घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. चला मंडळी, सगळं व्यवस्थित लिहून घेतलं की नाही? ओके, आता पाणी पुढे आलेलं आहे. आता आपण काय बनवतोय? आता आपण व्हेज एन्चिलाडा बनवतोय. व्हेज एन्चिनाडा. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? हे काय? हे आहेत मैदा आणि कणकेची पोळी. ओके. हे आहेत मटार, किसलेलं चीज, उभे तुकडे करून घेतले गाजर, बेबी कॉर्न, हे ब्लांच पालक आहे, हे आहे टोमॅटोची प्युरी, हे आहे ढोबळी मिरची, मिरपूड, कांदा, साखर, मीठ, लसूण आणि मिरची. ओके ठीक आहे. साहित्य बघा. आता जाऊया कृतीकडे. इथे पर्यंत काय करणार? प्रथम आपण आता याच्यामध्ये सॉस बनवून घेऊया याच्यावर घालायचा. बरं. त्याच्यामध्ये आधी कांदा आणि टोमॅटोची प्युरी हे एकत्र घालायचं. ते थोडं जसं हे करू एकजीव करायचं. हा एकजीव करायचं, थोडं परतायचं आणि त्याच्यामध्ये लसूण घालायचं थोडं. बरं, म्हणजे आपलं काय तयार होईल? हे तयार होईल सॉस. की हे आमचा सॉस तयार होतोय. ओके, आता हे काय करायचं आपल्याला? ह्याच्यामध्ये इथे परत तेल तापलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता काय करायचं? त्याच्यामध्ये आता त्या पोळीमध्ये भरायला एक फिलिंग करायचे. ओके, त्यासाठी काय त्याच्यासाठी आधी बेबी कॉर्न घालतो. गॅस मोठा करू? हो चालेल. ओके. बेबी कॉर्न घालायचे थोडे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लगेच मटार आणि थोडं गाजर आणि कॅप्सिकम. हे थोडं मोठ्या गॅसवरच परतायचं असतं जरा, म्हणजे ते जरा चटपटीत होतं. त्यामध्ये थोडं मीठ, लसणाच्या पाकळ्या थोड्या बारीक. बरं, तिखटच करूया नाही का? हो. आणि मग सगळ्यात शेवटी नेहमीप्रमाणे पालक की तो आधी उकडून घेतलेला आपण. आणि ही काळी मिरी राहिली. हो ते तुला आवडतं की नाही काय तरी पालक बिलक असं काही? पालक आवडतो मला पालेभाज्यांमध्ये सर्वात जास्त पालकच आवडतो. पण त्याच्या आधी तू असं आवडणं गेला होतास. हे आपलं तयार आहे. आता ही जी आपण पोळी तयार करून घेतली अर्धी कच्ची, याच्यामध्ये थोडं ते फिलिंग चमच्याने आपण आणि इसका क्या करना है आपने? ये रेडी है वो? ते याच्यावर ओतायचं. ओ बर. त्याच्यावर ते मध्ये असं घालायचं. ही पोळी अशी फोल्ड करायची. त्याच्यावर हे प्रकरण ओतायचं. प्रकरण? हो तेच बोला. हे आणि चीज घालून घ्यायचं. आणि हे ओव्हन मध्ये साधारण प्रीहेटेड ओव्हन मध्ये 180 डिग्रीवर 15 मिनिटं बेक करायचं. दॅट्स इट. ओके. आम्ही हे बेक करायला ठेवतो किती मिनिटं? साधारण 15 मिनिटं 180 डिग्री. 180. या चल. काय सगळं जोड्याने करायला लागतं. काही विचारू नकोस. आम्ही ते बेक करायला ठेवलेलं आहे, नाही अशातला भाग नाही. पण समजा तुमच्याकडे काही एक नसेल उद्योग करायला, तर तवा असतो त्याला ठेवू शकतो आपण. त्यामुळे तो काही टेन्शन घ्यायचं नाही. हा, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती बस. एन्चिलाडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं चीज, गाजर, मटार, सिमला मिरची, टोमॅटो प्युरे, ब्लांच केलेला पालक, बेबी कॉर्न, काळी मिरी पूड, कांदा, साखर, हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि अर्धवट भाजून घेतलेल्या पोळ्या. कृती: टोमॅटो प्युरे, कांदा आणि लसूण घालून सॉस शिजवून घ्यावा. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बेबी कॉर्न, मटार, गाजर, सिमला मिरची, मीठ, लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, काळी मिरी पूड आणि वाफवलेला पालक घालून सारण तयार करावं. अर्धवट भाजून घेतलेल्या पोळीवर हे सारण पसरवावं. पोळी रोल करून घ्यावी. त्यावर तयार सॉस आणि किसलेलं चीज घालून अवन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटं बेक करून एन्चिलाडा सर्व्ह करावेत. चला, झाली दुसरी रेसिपी पण झाली. तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे. आता तिसरी रेसिपी छोटी पण छान आहे आणि गोड आहे. काय या रेसिपीचं नाव?
ह्याचं नाव आहे ग्वाव्हा ऑरेंज कूलर. काय मला साहित्य सांगते? साहित्य आपल्या पेरू थोडासा कट केलाय, बिया पण काढल्यात त्यातल्या, संत्र्याच्या सोलून त्यातल्या बिया काढल्या आहेत, तुळशीची पानं, पुदिना, गुलाबाची पानं, साखर, मिरपूड आणि मीठ. गुलाबाची पानं नाही, गुलाबाची पाकळ्या आहेत त्या. हा, बरोबर. ओके, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आता तुमची ओळख होऊन किती दिवस झाले, किती वर्ष झाली? 6 वर्ष. 6 वर्ष. लग्न होऊन 1 महिना झाला. या 6 वर्ष 1 महिन्यामध्ये तुमचं मतभेदाचा कधी प्रसंग आला काय? भांडण नाही म्हणत आहे मी, मतभेद. बरेच वेळा. बरेच वेळा. खूप काय म्हणजे काय एखादा विषय? हा खूप जास्त व्यवस्थित आहे हा, आणि मी थोडी कमी व्यवस्थित आहे. अच्छा, मग तू जास्त व्यवस्थित आहे, त्यामुळे तू जास्त परळते. हे असं काय ठेवलं, particular. तसं काय ठेवलं, त्याच्यावर तुझा मुद्दा असं राहू दे की काय प्रॉब्लेम, नंतर राहू दे. हा नंतर कधी येत नाही काय, तो प्रॉब्लेम. हा त्याचा प्रॉब्लेम. ठीक आहे, एवढाच मुद्दा आहे, बाकी काही फारसं नाही. अजून आता माहित नाही काय, इतके दिवस वेगवेगळे राहत होतो, आता एकत्र ओके. तुला काय वाटतं, काही प्रॉब्लेम नाही? नाही, तेवढ्या पुरतं आहे, पण ठीक आहे. ठीक आहे, तेवढं तेवढं असं पाहिजे. आणि तेवढं बरं. है ना? ओके, आता काय करायचं मला सांगा. आता आपण थंडीचा सीझन नाही म्हणलं, पेरू संत्री भरपूर छान मिळतात. त्यामुळे हे बघितलंस, तू खूप अति व्यवस्थित आहेस ना, त्यामुळे ती संत्र्याची फोडी सुद्धा चमच्याने घेतल्या तिने. हे असं नाही, तिच्यावर प्रेशर आणतोस, असं मेंटली प्रेशर आणतो. आता फोडी कोणी चमच्याने घेतलं का, मग की नाही? बरोबर आहे. हे फोडी अशा घ्यायच्या आणि अशा टाकायच्या आता. आणि तुमच्याने फोड खाली तर कसं झालं? गुलाबाची पाकळ्या सजवायला लागतात. गुलाबाच्या पाकळ्या आपण सजवायला. आणि ह्याचं काय करायचं, या 3 गोष्टी? हे आधी थोडंसं आपण मिश्रण करून मग त्याच्यात आपण हे घालूया. थोडंसं पाणी चालेल. हा, आता काय आता आपण मिरपूड घातली, मीठ घातलं आणि साखर घातली. आणि थोडस नाही, बस पाणी, बस फिरवल्यावर वाटलं तर परत घालू, थोडं चालेल. अंदाज करेक्ट यायला पाहिजे. ऍक्च्युली हे प्यायचंय सुद्धा आणि खायचंय सुद्धा. हा पदार्थ असा आहे. पुदिना नेहमी शक्यतो फ्रेश असा घ्यायचा, म्हणजे ताजा आणलेला घ्यायचा, म्हणजे त्याला मिंटचा असा स्वाद छान लागतो. गाळून घेतलं तरी चालेल, पण शक्यतो गाळून नाहीये. हा, मग त्यातली मजा जाते. थोडस असं थोडंसं दाट. चला, हे आता प्यायचंच नाही, घे भरून घे, पटपट पटपट पट. चला, तुम्ही लिहून घ्या पटपट पटपट. साहित्य अटक करून झर 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 द्या. हा, पेरू आणि संत्र्याचे कूलर्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: संत्र, पेरू, तुळशीची पानं, पुदिना, गुलाबाच्या पाकळ्या, साखर, मिरपूड आणि मीठ. कृती: प्रथम पेरू, संत्र, तुळशीची पानं आणि पुदिना हे मिश्रण ब्लेंडर मधून वाटून घ्यावं. त्यामध्ये पाणी, साखर, मिरपूड आणि मीठ घालून पुन्हा एकदा ब्लेंड करावं. फ्रीज मध्ये थंड करून पेरू आणि संत्र्याचा कूलर सर्व्ह करावं. चला, आमचे 3 पदार्थ तयार झालेले आहेत. पाणिनी आणि गायत्री या दोघांनी हे पदार्थ तयार केलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड कॉन्फिडन्स आहे. अर्थात तिथे किचन मध्ये उभं असताना मलाही ते जाणवत होतं. फक्त ते लागतात कसे, हा एक महत्वाचा मुद्दा उरतो. तो आता आम्ही बघणार आहोत. तुम्ही आधी खा, म्हणजे आपण एकत्र खाऊ. इतका काही अविश्वास नाही माझा, पण मस्त लागतंय. ह्याला काय म्हणायचं म्हणास तू? व्हेज एन्चिलाडा. एन्चिलाडा. आणि हे जे हे ब्रॉथ आहे, आणि ह्याला काय म्हणायचंय? त्याला पेरू आणि ऑरेंजचं कूलर. वा, 3 पदार्थ खरंच मनापासून सांगतोय छान झालेत. त्याची काही भंकस नाही, कुठलीही चेष्टा नाही. हा, काय ही जी सिरीज सुरू करण्यामागे भावना काय माहितीये का माझी, की आता मी कसं लग्नाच्या लोणच्यात मुरलोय. त्यामुळे इथे येणारे जे माझे मित्रमंडळी आहेत तर मी काही सल्ले देऊ शकतो. म्हणजे कुठल्या तरी मार्केटमध्ये, आपल्या वाशीच्या मार्केटमध्ये रुमाल
हाताला टाकून भाव करतात, तसं मी येते त्यांना सांगू शकतो की कसं वागायचं. म्हणजे घरात शांत राहिल्याने काय काय, आपण शांत राहिलं की काय काय होऊ शकतं हे एक 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 टप्प्याटप्प्याने त्यांना कळेल. पण कसं आहे, माझ्याकडे डिक्शनरी आहे ना, त्यामुळे त्यांना मी असं सांगू शकतो, हे करा, ते करा, हे करू नकोस, हे करू नकोस असं सांगितलं की ते जरा. पण तुमच्या दोघांचंही खूप मनापासून शुभेच्छा तुम्हा दोघांनाही, आणि खूप छान छान तुमचं करिअर होऊ दे, आणि बाकी सगळं होईलच छान छान. आणि तुमच्या दोघांनाही आमच्याकडून, म्हणजे माझ्याकडून आणि आमच्या संपूर्ण टीमकडून आणि झी परिवाराकडून लग्नाचं काय म्हणतो आपण त्याला, आहेर. Thank you, लग्नाचं thank you, आहेर. sir. ठेव खालीच. आणि आम्हाला पण झी मराठीने हा चान्स दिलात आणि तुमच्यासारख्या मोठ्या कलाकाराबरोबर एक थोडा वेळ काढायला मिळाला, येस, त्याच्याबद्दल झी मराठीचा आभार आणि सगळ्या युनिटचे पण आभार. मला पण मजा आली. कारण काय माहितीये का, तू सांगू, ह्याच्या आधीची सिरीज होती ना, आई मला भूक लागली, त्यामध्ये सगळे सिनियर सिटीजन्स होते, आणि सिनियर सिटीजन बरोबर आता एकदम 22, 24, 28 सगळी मंडळी आलेली आहेत. त्यामुळे मलाही बरं वाटतंय, आणि तुम्हालाही बरं वाटलं असेलच, मला खात्री आहे, हो की नाही. तुम्हाला जर बरं वाटत असेल आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल आणि तुमच्या आजूबाजूला तुम्ही कुठलं लग्न अटेंड केलं असेल ना, नवऱ्या मुलाला धरा, नवऱ्याला धरा, ते पाठवा. कळलं, आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि परत एकदा तुम्हाला खूप दोघांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आणि आणि- तुम्हाला नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा. येस, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि आमच्या रसिक प्रेक्षकांना तुम्ही देऊन थकलो आणि ते घेऊन थकले, हो की नाही. आता खायची वेळ झालेली आहे, पुन्हा भेटायचं याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. हो, खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही आपण पहिल्यांदा काय बनवतोय स्नेहा? पंजाबी मिक्स भाजी, पंजाबी मिक्स भाजी. खवय्ये. आता आपली पुढची रेसिपी काय आहे स्नेहा? ग्रीन प्रॉन करी. ग्रीन प्रॉन करी. करी.